पैसे कसे वाचवायचे, कुठे गुंतवायचे, श्रीमंत कसं व्हायचं? अरे बापरे, आपलं सोशल मीडिया फीड उघडलं ना की अशा सल्ल्यांचा नुसता पाऊस पडत असतो. स्क्रोल करता करता डोकं अक्षरशः चक्करावून जातं. चला, तर मग ह्या सगळ्या गोंधळातून एक सरळ मार्ग काढूया आणि बघूया की यातलं खरं काय आहे आणि खोटं काय. आता हा प्रश्न ऐकायला कदाचित थोडा टोकाचा वाटेल, नाही का? पण यावर विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण ज्या रील्स आणि शॉर्ट्सवर आपण तासनतास घालवतो, त्याचा आपल्या बँक बॅलन्सवर कळत-नकळतपणे थेट परिणाम होत असतो. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत फिन्फ्लुएन्सर्स. हे असे लोक आहेत जे आपल्याला पैशांबद्दल शिकवतात. पण खरा प्रश्न हा आहे की ते जे काही सांगत आहेत ते खरंच आपल्या फायद्याचं आहे का, की फक्त दाखवण्यापुरतं आहे? आता जरा हा आकडा बघा. एका रिपोर्टनुसार तब्बल 68% जेन झी पिढीतील तरुण बँकांपेक्षा इन्फ्लुएन्सर्सवर जास्त विश्वास ठेवतात. हो, बरोबर ऐकलत, 68%. आणि म्हणूनच हा विषय इतका गंभीर बनतो, कारण ज्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला जातोय तेच जर चुकीचा सल्ला देत असतील तर काय होईल? चला तर मग आपण पहिले आणि सगळ्यात मोठ्या धोक्याकडे वळूया. हा आहे आकांक्षापूर्ण खर्चाचा सापळा, ज्यात अनेक जण अगदी सहज अडकतात. बघूया तरी हा सापळा नेमका कसा काम करतो. याला म्हणतात लाईफस्टाईल क्रीप. म्हणजे काय, तर पगार वाढला की आपले खर्चही वाढतात. नवीन फोन, महागडी गाडी, मोठं घर, हे सगळं ऐकायला किती भारी वाटतं नाही का? पण या सगळ्याच्या नादात बचत आणि गुंतवणूक कुठल्या कुठे मागे राहून जाते. आणि सोशल मीडियामुळे काय होतं, तर गरज आणि इच्छा यांच्यातली ही जी एक बारीक रेषा आहे ना, ती पार पुसट होऊन जाते. जसं की इथे दिसतंय, कामासाठी कपडे ही गरज आहे, पण सेल लागलाय म्हणून घेतलेले 2 नवीन शूज ही निव्वळ एक इच्छा आहे. आणि सोशल मीडिया आपल्याला सतत याच इच्छा पूर्ण करण्यासाठी उद्युक्त करत असतो. आणि याचं सगळ्यात उत्तम नाही, खरं तर सगळ्यात वाईट उदाहरण म्हणजे गर्ल मॅथ. हा एक व्हायरल ट्रेंड आहे जो चुकीच्या आर्थिक तर्काला एकदम नॉर्मल बनवतो. म्हणजे काहीही लॉजिक. कॅशमध्ये पैसे दिले तर ते खर्च झालेच नाहीत, किंवा एखादी वस्तू परत केली आणि त्या पैशांनी दुसरी वस्तू घेतली तर ती मोफत मिळाली. ऐकायला गंमत वाटते, पण ही सवय लागली ना की बँक अकाउंट रिकामा व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. तर मग ह्या अशा सवयींचा दीर्घकाळात काय परिणाम होतो? एका अभ्यासानुसार $50-53,000 कर्ज आयुष्यभरात तब्बल $2,08,000 नुकसान करू शकतं. हो, आकडा खरंच धक्कादायक आहे, पण हेच सत्य आहे. छोटा वाटणारा खर्च भविष्यात किती महागात पडू शकतो हे यावरून अगदी स्पष्ट होतं. ओके, घाबरून जाऊ नका. सगळंच काही वाईट नाहीये. आता आपण नाण्याची दुसरी बाजू पाहूया आणि समस्याऐवजी उपायांवर लक्ष केंद्रित करूया. कारण याच सोशल मीडियावर काही खूप चांगल्या गोष्टीही आहेत. इथे बघा, गर्ल मॅथ सारख्या हानिकारक ट्रेंडच्या अगदी विरुद्ध नो स्पेंड चॅलेंजसारखे विधायक ट्रेंडसुद्धा आहेत. एकीकडे जिथे अविवेकी खर्चाला प्रोत्साहन मिळतं, तिथे दुसरीकडे बचत आणि आर्थिक शिस्तीला महत्त्व दिलं जातं. आणि हे ट्रेंड्स लोकांना खरंच मदत करत आहेत. नो स्पेंड नोव्हेंबर सारखी आव्हानं, जिथे लोक महिनाभर अनावश्यक खर्च टाळतात, किंवा कॅश स्टफिंगसारखी पद्धत, जिथे रोख रक्कम वेगवेगळ्या खर्चांसाठी वेगवेगळ्या पाकिटांमध्ये विभागली जाते. यामुळे पैशांवर नियंत्रण ठेवणं खूपच सोपं होतं. हे समजून घेणं पण महत्त्वाचं आहे की सगळे इन्फ्लुएन्सर सारखे नसतात. या पिरॅमिडमध्ये दाखवल्याप्रमाणे नॅनो आणि मायक्रो इन्फ्लुएन्सरची पोहोच कमी असली तरी त्यांची विश्वासार्हता जास्त असते. तर दुसरीकडे मेगा इन्फ्लुएन्सर आणि सेलिब्रिटींशी पोहोच प्रचंड असते, पण ते नक्की काय विकत आहेत यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. या तक्त्यामध्ये हा फरक अगदी स्पष्ट दिसतोय. टोरी डनलॅपसारखे शिक्षण देणारे इन्फ्लुएन्सर बजेटिंग आणि बचतीवर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांचा एंगेजमेंट रेट जास्त असतो, कारण लोक त्यांच्याकडून खरंच काहीतरी शिकत असतात. आणि याउलट लक्झरी लाईफस्टाईल दाखवणारे सेलिब्रिटी असतात जे आकांक्षापूर्ण खर्चाला प्रोत्साहन देतात. चला तर मग आता काही ठोस उपायांबद्दल बोलूया. ऑनलाईन आर्थिक सल्ल्यांच्या या जंजाळातून स्वतःला कसं वाचवायचं यासाठी ही एक स्वसंरक्षण योजना आहे असं समजा. सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं पाऊल म्हणजे जागरूकता. लाईफस्टाईल क्रीप नावाची गोष्ट असते आणि ती आपल्यावर परिणाम करू शकते हे एकदा लक्षात आलं ना की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो. तर लाईफस्टाईल क्रीपला टाळण्यासाठी या 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, एक बजेट बनवा. दुसरं, बचत ऑटोमेट करा, म्हणजे पगारातून आपोआप पैसे बचत खात्यात जातील. आणि तिसरं, आपली आर्थिक ध्येय स्पष्ट ठेवा, म्हणजे उगाच भलत्याच गोष्टींवर खर्च होणार नाही. आणि हो, ऑनलाईन फिरताना या काही गोष्टी नेहमी डोक्यात ठेवा.
कोणताही सल्ला ऐकण्यापूर्वी तो विश्वसनीय स्रोतांकडून तपासा. FOMO म्हणजेच आपण मागे राहू या भीतीने कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका. आणि अनावश्यक खरेदी टाळण्यासाठी मार्केटिंग ईमेल्स अनसबस्क्राईब करून टाका. तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो, याचा सारांश काय? शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडिया हे एक खूप शक्तिशाली साधन आहे. ते आपल्याला आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवू शकतं, पण त्याचवेळी चुकीच्या सवयी लावून आपली दिशाभूलही करू शकतं. त्यामुळे निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न, आपलं आर्थिक भविष्य आपल्याच हातात आहे. तर मग विचार करा, आज असा कोणता एक छोटासा बदल आपण करू शकतो जो आपल्या आर्थिक भविष्याला योग्य दिशेने घेऊन जाईल.